नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर आपल्यासाठी घेऊन आलोय मनोरंजक आणि उपयुक्त माहिती. आज मी तुम्हाला नांदेड येथील प्रसिद्ध बाल साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांचे बोल हे अनमोल या नियमित लेखमालेतील एक छानसा लेख आपल्यासमोर सादर करणार आहे. लक्ष देऊन ऐका हं, कारण शेवटी काही प्रश्न देखील विचारणार आहे, ज्याची उत्तरे मी देणार नाही, तर तुम्हाला स्वतःला शोधायची आहेत. चला तर मग ऐकूया अपयशातून शिकण्याचा धडा. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो, पण कधीकधी आपल्याला अपयश येते. अपयश म्हणजे एखाद्या कामात यश न मिळणे. अनेकदा अपयश आल्यावर आपण निराश होतो, स्वतःला दोष देतो आणि काम सोडून देण्याचा विचार करतो. पण खरे सांगायचे तर अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. अपयश हे आपल्याला कमकुवत बनवण्यासाठी नाही, तर आपल्याला मजबूत करण्यासाठी येते. अपयशातून शिकलेला धडा हा कोणत्याही यशापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो, कारण तो आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्याची आणि चुका सुधारण्याची संधी देतो. एखाद्या व्यक्तीची यशोगाथा ही त्या व्यक्तीच्या मोठ्या अपयशाच्या मालिकेतून सिद्ध झालेली एक घटना असू शकते. शालेय जीवनात एकदा मी गणिताच्या एका परीक्षेत नापास झालो होतो. मला खूप वाईट वाटले, कारण मी खूप अभ्यास केला होता असे मला वाटत होते. मी खूप निराश झालो होतो आणि मला गणिताचा तिरस्कार येऊ लागला होता. त्यावेळी माझ्या वर्गशिक्षकांनी मला बोलावले. त्यांनी मला समजावले की अपयश म्हणजे शेवट नाही, तर ती एक नवीन सुरुवात आहे. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवते. त्यांनी मला सांगितले, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यांनी मला माझ्या चुका दाखवून दिल्या आणि त्या कशा सुधारायच्या हेही सांगितले. मी त्यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा प्रयत्न केला. मी माझ्या चुकांवर लक्ष केंद्रित केले. जिथे कमी पडत होतो तिथे जास्त अभ्यास केला. पुढच्या परीक्षेत मला खूप चांगले गुण मिळाले आणि मी गणितात उत्तीर्ण झालो. त्या दिवशी मला कळाले की अपयश हे आपल्याला शिकवते, आपल्याला अधिक मजबूत बनवते आणि यशाच्या दिशेने मार्ग दाखवते. व्यंगचित्रकार वॉल्ट डिस्ने हे नाव आपल्यापैकी अनेकांनी वाचले असेल, ऐकले असेल. तो अनेक वर्षे व्यंगचित्र काढत होता, वृत्तपत्रांना पाठवत होता. ती सगळी व्यंगचित्रे साभार परत येत असत. वॉल्ट डिस्नेकडे प्रतिभा नाही, सर्जनशीलता नाही, असे संपादकांचे मत बनले होते. पण वॉल्ट डिस्ने खचला नाही. त्याने आपले प्रयत्न सोडून दिले नाहीत. त्याने एका खोलीत खूप उंदराचा सुळसुळाट पाहिला. त्यातून त्याला व्यंगचित्र मालिका तयार करण्याची कल्पना सुचली. त्याने मिकी माऊस ही चित्रमालिका तयार केली. त्या मालिकेने त्याला खूप नाव मिळवून दिले. आज जगभर वॉल्ट डिस्ने आणि मिकी माऊस हे जणू समीकरणच बनले आहे. अपयशातून माणूस शिकत जातो. वॉल्ट डिस्नेने अपयशामुळे खचून जाऊन चित्रकलाच सोडली असती तर कदाचित आपल्याला मिकी माऊस पाहायलाच मिळाला नसता. आपल्यापैकी प्रत्येकात वॉल्ट डिस्ने दडलेला आहे. त्याच्या हातून कधी मिकी माऊस साकार होईल सांगता येत नाही. अपयश आपल्याला नम्र बनवते आणि आपल्याला आपल्या चुका मान्य करायला शिकवते. अपयशातून शिकलेला धडा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तयारी करायला, अधिक कठोर परिश्रम करायला आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला मदत करतो. जे लोक अपयशातून शिकतात तेच जीवनात मोठे यश मिळवतात. त्यामुळे अपयश आल्यावर घाबरू नका, तर त्यातून शिकून पुढे जाण्याची तयारी ठेवा. प्रत्येक अपयश हे यशाचे एक गुप्त सूत्र असते, जे आपल्याला
आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करते. चला मुलांनो, आता तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारा आणि त्याची उत्तरे स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनात असा कोणता प्रसंग घडला आहे का जिथे अपयशामुळे तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला? दुसरा एक प्रश्न आहे, अपयश आल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरता? आणि शेवटचा अजून एक प्रश्न आहे, अपयशातून शिकून तुम्ही भविष्यात कोणत्या नवीन गोष्टी कराल? चला पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.